स्नान केलं, संध्या केली. वाईट वाटलं, किती कुठल्या पातळीला उतरलो मी. कृष्णांचा नातू, अर्जुनाचा मी नातू, नाही का, नातूंचा नातू नातू, इतक्या चांगल्या लोकांचा मी नातू, इतका वाईट वागलो. भले तो ढोंग करत होता, ठीक आहे ना, मग त्यांनी मला पाणी दिलं पाहिजे असा काही नियम नाही. वाईट वाटलं त्याला, पश्चाताप झाला आणि त्यांनी काय केलं, असं डोकं धरलं आणि विचार करतो कसं काय माझ्याकडनं घडलं. इतक्यात एक साधू येतो आणि सांगतो, त्या शृंगीनं तुम्हाला शाप दिलाय, 7 दिवसानं तुम्हाला तक्षक चावणार आहे आणि मरणार आहात. मरण समोर दिसायला लागलं आणि राजा अंतर्मुख झाला. रात्री झोप लागली नाही त्याला. पहाटे उठला, घरातल्या देवांची छान पूजा केली आणि बर का राजवस्त्र उतरवून ठेवली आणि साधं धोतर, साधं उपरण नेसलं आणि निघाला. जन्मेजयाने विचारलं, बाबा आज रथातून नाही जाणार? वडिलांनी सांगितलं, बाळा मरणासन्न व्यक्तीला या जगातलं आपलं काहीच वाटत नसतं. ठीक आहे. मंत्रीगण धावले, महाराज प्रवासात वेळ घालवू नका, तुम्हाला साधू संतांकडेच जायचंय ना, रथात बसा म्हणजे प्रवासाचा वेळ वाचेल. आणि अत्यंत वेगानं हा रथ, राणी इरावती निघाली, जन्मेजय, खूप मंत्री निघाले, एकटा राजा नाही पळून गेला, लक्षात घ्याल. खूप, कारण प्रेम होतं त्याच्यावर सगळ्यांचं. आणि हे सगळे लोक जर कुठं आले असतील तर हिमालय जिथून सुरू होतो, हिमालयाच्या अलीकडे 2 तास अंतरावरती एक मोठं गंगेचं असं पात्र होतं. तिथे सरोवर तयार झालं होतं बरं का. गंगेचं सरोवर, ताल म्हणतात त्याला. ताल म्हणजे खूप मोठं सरोवर, म्हणजे वास्तविक गंगा होती पण ताल झाला होता त्याचं मोठं. आणि तिथे हा अनेक आश्रमात विचारू लागला, महाराज मला मरण आहे हो, मी काय करू? महाराज मला मरण येणार, मी काय करू? मला तक्षक चावणार आहे, मी काय करू? हो मी काय करू? वाजवायला पाहिजे तरी. तुकाराम महाराज म्हणाले, ही परीक्षेची गोष्ट नाहीये बरं का. ही कोणाची गोष्ट आहे सांगू? मृत्यूच्या दारात राजा सुद्धा भिकारी असतो हे सांगणारी ही गोष्ट आहे. मृत्यू जेव्हा येतो ना तेव्हा तुम्ही काही नाही करू शकत हो, काही करू शकत नाही. काय हातात आहे आपल्या? कसला अहंकार करावा? कसला अहंकार करावा? आपलं शरीर चाललंय याचं कारण अन्न नाही, आपलं शरीर आता चालू आहे याचं कारण औषधं नाहीत, आपलं शरीर चाललंय याचं एकमेव कारण अजून देवाची तशी इच्छा आहे, एवढंच आहे. मी थोडं कठोर विचारतो, या जगात सगळ्यात सेफेस्ट प्लेस कुठली आहे हो? सुरक्षित जागा? आयसीयू युनिट आहे की नाही? खरं सांगा. आपण काय मानतो, आयसीयू युनिट म्हणजे ऑक्सिजनचे सिलेंडर असतात, व्हेंटिलेटर्स असतात, औषधं असतात, डॉक्टरांच्या टीम असतात, सगळं भोवती असतं. पण खरं सांगा, जास्तीत जास्त लोक तिथंच मरतात की नाही? जगतातही नाही असं नाही. म्हणजे आपण किती दिवस जगायचं हे आपण नाही ठरवत, ते ठरवणारी कोणीतरी शक्ती आहे. मरण येण्याची वाट बघू नका, लवकरात लवकर उद्धार करून घ्या, हे सांगणारी ही कथा आहे. आणि यानंतर राजा प्रत्येक साधूला विचारतो, महाराज मी काय करू हो, मी काय करू? आणि राजाला प्रत्येक साधूने सांगितलं, एकाने सांगितलं काही नाही प्राणायाम करत जा, दुसरा म्हणला काही नाही ध्यान करत जा, तिसरा म्हणाला काही नाही नाम घेत जा, चौथा म्हणाला काही नाही वडाला प्रदक्षिणा घालत जा, पाचवा म्हणाला काही नाही अमुक करत जा. प्रत्येकाने सांगितलं. आता हा अजून कन्फ्युज झाला. फार साधना कळल्यानं तरी मनुष्य कन्फ्युज होतो. म्हणून फार साधना कळायची पण गरज नाहीये. आणि आता हा रडू लागला, त्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या. काय करू मी आता? आणि या प्रसंगी त्याला आजीनं केलेले संस्कार आठवले. द्रौपदी आजी या लहान बाळाला खेळवायची, त्यावेळेला सांगायची, बाळा लक्षात ठेव, काही जरी जमलं नाही तरी एक गोष्ट करत जा, कृष्णाला आठवत जा. मी माझ्या जीवनात बाकी काहीही साधन केलं नाही, फक्त कृष्णांची प्रार्थना करीत राहिले. आणि लक्षात ठेव, सकृष्ण क्वापिनो गतः, तो कृष्ण कुठेही गेलेला नाही. तो 24 तास 12 महिने 18 काळ सदा सर्वत्र सम भरलेला आहे. फक्त हाक मारायचा अवकाश आहे. आणि यानं कडकडून हाक मारली हो, कृष्णा कन्हैया मुरारी.
तू माझा नातेवाईक आहेस म्हणून नाही रे, माझं कल्याण कर रे. कृष्णा कृष्णा ऐसे, कृष्णा कृष्णा ऐसे, श्री कृष्णा मी तुला किती बाहू. बाहू म्हणजे हाक मारू. कृष्णा कृष्णा ऐसे, श्री कृष्णा मी तुला किती बाहू. सत्वर या करुणाब्धे, सत्वर या करुणाब्धे, गरुडाची वाट ती नका पाहू. तळमळ निर्माण झाली ना की व्याकुळतेच अनुभूतीची शक्यता असते. लक्षात, व्याकुळता झाली पाहिजे. जेवढा चित्त व्याकुळ होईल ना तेवढं ते जगाला विसरतं. आणि चित्ताच्याच ठिकाणी प्रकाशित झालेला जो भगवंत आहे ना तिथे त्याला हाक जाते. आणि त्याला कुठून दिल्लीहून यायचं नसतं, बारामतीहून यायचं नसतं, बरं का, तासगावहून अजिबात यायचं नसतं. फक्त समोर आहे तिथे प्रगट व्हायचं असतं. अंतर्बाह्य सर्वत्र तो व्यापून आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही मंदिरात आलो आणि मग देवाचं दर्शन घेतलं. आमचे गुरुजी म्हणाले, मंदिरात आणलं कोणी तुला? तुझ्या पायामध्ये ताकद कोणी दिली चालायची? तुझ्या डोळ्यामध्ये बघण्याची ताकद कोणी दिली? तुझ्या मनामध्ये इथे शंकरांची पिंड आहे आणि मग नमस्कार कर ही कुणी इच्छा दिली? हात कुणी जोडले तुझे? आणि आता आपल्याला दर्शन झालं हे तुला कोणी सांगितलं? तो 24 तास तुम्हाला धरून आहे बरं का. तुम्ही तरी त्याला केव्हा तरी आठवत असाल, पण तो 24 तास तुम्हाला धरून आहे. अहो, देह टाकला तरी धरून आहे. देह बदलायची व्यवस्था सुद्धा तोच, ती सुद्धा सिस्टीम त्याची आहे. आणि म्हणून निघाले बरं का एक जण भगवंतानी. अहो, थोडक्यात ऍक्टिव्हेट झाली ती सिस्टीम, नाही का. ते म्हणले कार्ड मोबाईल मध्ये घातल्यानंतर किती वेळात ऍक्टिव्हेट होईल ते विचारतो ना आपण नवीन कार्ड घेतलं की. तसं तळमळीनं प्रार्थना केल्यावर भगवंताची पूर्ण ती सिस्टीम आहे ऍक्टिव्हेट झाली. आणि एक जण बसला होता महापुरुष हिमालयातल्या एका गुहेमध्ये ध्यानस्थ. एकदम ध्यान मोडलं, काय कळलं नाही, एकदम बाहेर आला. कुठं जायचंय माहिती नाही, काय करायचंय माहिती नाही. आणि तो महापुरुष भर 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 चालायला लागला बरं का. फक्त 16 वर्षाचा, अजून दाढी मिशा आल्या नव्हत्या, जटांचा भार पाठीवर रोळत होता, अंगावर एकही वस्त्र नव्हतं, गळ्यात जानवं सुद्धा नव्हतं बरं का. अपेत कृत्यम असं वर्णन केलंय. आणि असा तो महापुरुष, एकही वस्त्र नाही, आजानुबाहू. आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत हात होते. आणि वर्ण होता आकाशासारखा निळसर, म्हणजे विष्णू सारखे दिसत होते. आणि माहिती नाही काय करायचंय. भरकन आले, ऋषीमुनींची गर्दी पाहिली आणि सगळे ऋषीमुनी असे बसले होते त्या राजाच्या भोवती. आणि या ऋषीकडे सगळे ऋषी उभे राहिले आणि सगळ्यांनी नमस्कार केला. शुका सारिखे. पूर्ण वैराग्याला कोणाची उपमा देतात? शुकदेवांची. बाकीच्यांची वैराग्य अपूर्ण आहेत, पण शुकांचं वैराग्य पूर्ण आहे. परस्त्रीला आई माना हे कच्चं वैराग्य आहे बरं का. म्हणजे शुकदेवांची गोष्टच आहे, इथेच आहे ती गोष्ट. शुकदेव जेव्हा निघाले व्यासांकडून, वेदव्यासांनी भागवताचा उपमा हे दिलं, भागवताचा उपदेश दिला आणि यांना बोध झाल्यावर हे निघाले. आता निघाल्यावर व्यास पाठीमागनं निघाले. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. अपेत कृत्य म्हणजे अजून कुठलंच कृत्य, मुंज गेली नव्हती. आणि 16 वर्षांनी जन्म आहे. आईच्या पोटातच 16 वर्ष होते. खूप मोठी कथा आहे शुकदेवांची. आईच्या पोटात 16 वर्ष होते. आता पोट इतकं मोठं वाढलं तिचं. शेवटी व्यास म्हणाले, अरे बाळा बाहेर येत. ते म्हणाले, नको, बाहेर आलो ना मी एकदा आईच्या पोटातनं की मायेचा फार प्रभाव होतो माझ्यावर, सगळ्यांवरच होतो. व्यासानी पोटात असताना सांगितलं, काळजी करू नको, तुझ्यावर मायेचा प्रभाव होणार नाही. हा आशीर्वाद आधी घेतला आणि मग जन्माला आले. आणि भागवत ऐकायलाच बसले. पहिलं पूर्वी त्यांनी काही टॉम अँड जेरी बघितलं नव्हतं बरं का, काही नाही, फक्त शुद्धच ऐकलं. आणि ऐकल्यावर साक्षात्कार. निघाले. आता व्यास मागणं निघाले. विरह कातर आजुहाव. आपल्या मुलाच्या विरहामध्ये पाठीमागणं व्यास निघाले. शुक समोरनं भर 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 निघाले. अंगावर कपडा नाही. 16 वर्षाचा तरुण मुलगा भरकन निघून गेला.
काही अप्सरा आंघोळी करत होत्या नदीमध्ये, बरं का, नदीमध्ये आंघोळ करत होत्या. अप्सरांनी पाहिलं, त्यांना काही लाज वाटली नाही बरं का, कारण तो साक्षात्कारी महापुरुष आहे. आपल्यापेक्षा त्याला वेगळा समजावा असं वाटलंच नाही. त्यामुळे अप्सरा आंघोळ करीत राहिल्या. हे असे समाधी अवस्थेत पुढे निघून गेले. आता 60-70 वर्षाचे व्यास मागणं धावत आले. आता व्यासांना पाहिल्यावर त्या बायका पटकन बाहेर आल्या आणि कपडे नेसल्या. बस अप्सरा. व्यासाने विचारलं, हा केवढा माझा इन्सल्ट केला तुम्ही? माझा 16 वर्षाचा तरुण मुलगा नग्न अवस्थेत इथनं गेला, तुम्ही हल्ला पण नाहीत, जागच्यान लाजला पण नाहीत, आणि मी म्हातारा अंगावर सगळे कपडे असलेला आणि इथनं जातोय, आणि तुम्ही लाजून कपडे नेसताय, याचा अर्थ तुम्ही मला परक समजताय. त्याच्यात आणि माझ्यात काही फरक आहे का? ते म्हणले, आहे ना फरक. काय? यातला फरक तुम्हाला कळला, हा फरक आहे तो. परस्त्रीला आई माना हे ज्याला देहबुद्धी आहे त्याच्याकरता आहे बरं का. पर नावाची गोष्टच नाही. दगड काय, पिशाच काय, सर्प काय आणि माणूस काय, यात भेद ज्याला राहिला नाही त्यानं काय मानायचं हो? काय शुकांच्या वैराग्याची स्थिती असेल विचार करा. नामदेव महाराजांचा अभंग आहे बरं का इथे. निद्रिस्ताचे शेजे, निद्रिस्ताचे शेजे, सर्प का उर्वशी, तैसे विषयापाशी मन माझे. गाढ झोप लागल्यानंतर शेजारी उर्वशी येऊन बसली. गाढ झोप लागल्यानंतरच सांगतोय बरं का. काय संबंध आहे का? कोण आलं कोण गेलं कळतच नाही. दुसऱ्या दिवशी एक साप तिथनं गेला, हळूहळू हळू. काही संबंध आहे का? तो घाबरत नाही, साप आला म्हणून घाबरत नाही, आणि उर्वशी आली म्हणून कामोद्दीपनही होत नाही त्याचं, कारण तो गाढ झोपलेला असतो. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे पूर्ण वैराग्य, ज्ञानप्रकाश पडलाय. आणि असे शुकदेव येऊन उभे राहिले. सगळे ऋषीमुनी येऊन अभिवादन करतात. महाराज नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि शुकदेवानी पाहिलं, कशा करता आणले देवानी मला, मी माझ्या पायाने आलो नाहीये हे ते जाणतायत, काहीतरी काम आहे. आणि इतक्यात तो राजा रडताना पाहिला आणि कळलं, अच्छा हे प्रोजेक्ट आहे. हरकत नाही, त्याची इच्छा असेल तर. आणि काय करावं, या 16 वर्षाच्या पिलानं त्या मोठ्या राजाच्या डोक्यावरनं हात फिरवला प्रेमाने, असा स्पर्श केला. इतक्या प्रेमाने असा हात फिरवला. संतांच्या पूर्ण शरीरातून पवित्र अशा प्रेमाचा एक पाऊसच सर्वत्र पडत असतो बरं का. पवित्र, स्वार्थ नसतो. ज्ञानोबांकडे तुम्ही ज्ञानोबांच्या मूर्तीकडे बघा, शांत बसले. असं वाटतं काय ना, आनंद. वास्तविक या महापुरुषाला केवढं दुःख आहे, पण आनंद. काय मुलगा म्हणतो, हा 12 वर्षाचा, अवघाची संसार सुखाचा करीन. नाही, तुम्ही एवढं म्हणून दाखवा, आमचा एकट्याचा संसार सुखाचा करीन म्हणून दाखवा, मी पाय धरतो तुमच्या आता. नाही म्हणणं सोपं आहे, करणं किती अवघड आहे. कसला संसार सुखाचा करीन? बेसिन वरनं सोडलं तर खालनं सोडायला लागतंय. म्हणले खालनं सोडा, त्याचे पाणी येत नाही. दाराची कडी ही लागली तर ती लागत नाही. मुलगा विचारत नाही, मुलगा विचारतो, काय विचारलं ते ऐकू येत नाही. प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. अवघाची संसार सुखाचा करीन. कुठल्या कॉन्फिडन्सवर? प्रेमाने. फक्त प्रेम नावाची गोष्ट आपल्या असू द्यात चित्तामध्ये. शुकदेव म्हणाले, राजा, अरे राजा, तू दुःखी आहेस का? तुला मृत्यू येणार आहे ना? राजाला एकदम ते प्रेमाचे शब्द ऐकल्यावर भडभडून आलं. त्यानं पायावर डोकं ठेवलं. महाराज तुम्ही तरी काही सांगा. बस राजा, सांग, काळजी करू नको, तुझा उद्धार होणार आहे, बस. आणि बोलायला प्रारंभ केला. ऐका, खूप सुंदर आहे बरं का. इथलं बोलायला प्रारंभ केला त्यांनी. दुसऱ्या स्कंदाचा प्रारंभच आहे का. पहिला स्कंद इथं समाप्त होणार आहे. ते म्हणाले, राजा बस. घाबरलाच मृत्यूला? वडिलांचं चरित्र विसरलाच? अभिमन्यूचं? एक मध्ये घाबरलास? अरे तुझे वडील अभिमन्यू 7 वीरांची लढताना रणांगणात मरण पावले. 7 वीर त्यांच्यावर चालून आले. 16 वर्षाचं पिल्लू होतं ते. आणि 16 वर्षाच्या त्यांनी 2 दांडपट्टे अंगावर चढवले आणि सगळ्यांना झेरबंद. इतकं
गलित गात्र करून टाकलं. आणि द्रोणाचार्य म्हणाले त्या पोराला तुम्ही 7 वीरांनी एका वेळा मारा तर ते मरेल. तो अर्जुनाचा पठ्य आहे, साधा नाही आहे तो. आणि अशा रणांगणामध्ये 7 वीरांची लढता लढता वीरगती पत्करणाऱ्या अभिमन्यूचा मुलगा तू, आणि तू मृत्यूला घाबरतोस यक्कश्चित. हे म्हटल्यावर तुम्हाला सांगतो, टायर मध्ये हवा भरली की गाडी कशी उभी राहते ना, असा तो बसला. असा जो करत होता ना एकदम बसला. तो म्हणला महाराज माझ्या लक्षात नाही आलंय. मग लक्षात नाही आलं म्हणजे काय, विचार कर, नीट काळजीपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही सगळे मृत्यूला घाबरतो. भागवत जर काय करतं माहिती का, भागवत हा ग्रंथ मरायला शिकवणारा ग्रंथ आहे. मरायला शिकवतो. अजिबात मृत्यूला घाबरू नका. इथे लोकमान्यांची गोष्ट सांगतो मी छोटीशी. लोकमान्याला जेव्हा मंडालेला नेलं, याच्या आधी पकडायला त्यांना पोलीस आले, इंग्रज पोलीस आले. इंग्रज साहेबच आला स्वतः. लोकमान्य टिळकांच्या नावे वॉरंट निघून 8-10 दिवस झाले होते, तरी पकडायलाच नाही यायचं कोणी. हे तयार होऊन रोज बसायचे, रोज तयार व्हायचे, पगडी बिगडी आंघोळ बिंघोळ करायचे आणि बसायचे. आता पकडायला येतील, मग पकडायला येतील. आणि इतक्यात पकडायला आले. इथे आमच्या दत्तोपंत पटवर्धनाने आर्या केली बरं का लोकमान्य टिळक. ते म्हणाले पाहू किती प्रतीक्षा. लोकमान्य टिळक सांगतायत पकडायला येणाऱ्यांना, पाहू किती प्रतीक्षा, आला का आपणासी न्यायाला. मला न्यायाला आलात का, काळजीपूर्वक. पाहू किती प्रतीक्षा, आला का आपणासी न्यायाला. केला विलंब काजी. उशीर का झाला हो तुम्हाला यायला. केला विलंब काजी, सिद्ध सदा हाची बाळ न्यायाला. किती लेट केला हो, मी केव्हाचा तयार होतो. असं मृत्यूला म्हणता यावं. आणि याला कॉन्फिडन्स वाढवा एवढाच मुद्दा आहे. बापरे आता काय होणार, काही खरं नाही. हे सगळं व्हायचं कारण सिरियल फार बघतो आपण. जे लोक स्ट्रॉंग होतात ना, ते लोक मृत्यूचा महोत्सव बनवतात. आणि मृत्यू येईल तेव्हा येईल. तो काही उद्याच यायला पाहिजे परवा असं काही नाही. 100व्या वर्षी येईल, 90 काय येईल ते. मी रोज तयार पाहिजे. आणि ही कन्सेप्ट क्लिअरच पाहिजे. जर तो येणारच आहे, वाघोबा म्हटलं तरी खातंय आणि वाघ महाराज म्हटलं तरी खाते, मग वाघ्याच म्हणा त्याला काय लेखा, त्याला घाबरायचंय. तो देवाचा सेवक आहे ना. भाऊसाहेब गोंदवलेकर महाराजांच्या याच्यातली गोष्ट आहे. भाऊसाहेब महाराज आजारी होते ना, तेव्हा लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला भीती नाही का वाटत हो मरायची. ते म्हणले काय घाबरायचंय, इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. महाराज गेले होते तेव्हा, त्यानंतरची गोष्ट आहे. किती छान आहे गोष्ट, ऐकताना चांगलं वाटतं. मग इंजेक्शन द्यायला डॉक्टरला की नको नको म्हणतो. सांगण्याचा भाव असा, राजा बस. आणि इथे पहिला स्कंद समाप्त होतो. कोण आहे अधिकारी भागवताचा माहितीये, जो मृत्यूला तयार आहे तो. भागवताचा अधिकारी कोण आहे. आणि हे भागवत सांगायला दुसरा स्कंद सिद्ध होतो. चला थोडं नाम घेऊया आणि आख्यानाकडे वळूया. छान नाम घ्या अशी प्रार्थना. ताठ बसा. पाठीचा कणा पृथ्वीला 90 अंशात येऊ दे. अजून ज्यांचा येतोय त्यांच्याकरता. टाळी हळू वाजवू नका. अशी साऊंड प्रूफ टाळी वाजवतात लोक, नाही खट्ट करून अशी नमस्काराच्या पोजमध्ये टाळी वाजली ना, तर ॲक्युप्रेशरच्या सांगण्याप्रमाणे संपूर्ण शरीर बॅलन्स होतं बरं का. टाळी जर अशी वाजवली, खट्ट करून टाळी वाजली पाहिजे. म्हणजे टाळ्या संपतात तेव्हा हाताला झिंझिणे आलेले पाहिजेत. हल्ली ना माणसाशी सॉफ्ट होत चालली आहेत. इतका परदेशाचा परिणाम झाला. खाताना कुणी मचमच आवाज केला की गप्प बस, आवाज करू नको म्हणतात. पूर्वी आपले आजोबा बिजोबा कढी कशी प्यायचे, असं करून फुरका. आणि आत्ताच्या डॉक्टरी शास्त्राप्रमाणे तुम्ही भुरकत जेवायला पाहिजे बरं का. भुरके घ्यायला पाहिजेत. म्हणजे काय होतं, लाळ खूप सुटते आणि पचन चांगलं होतं. परत जुन्याकडे चालला की तुम्ही
मध्यंतरी असा काळ गेला, काही खाताना कळता कामा नये, असं हळू अगदी बिस्किट खाताना सुद्धा. त्यामुळं खाल्लेलं कळत नाही. पुढं काही मी बोललोय का? तुम्ही हसा, काय जरा रिलॅक्स, बस छान टाळ्या वाजवा, पण नुसत्या टाळ्या वाजवू नका. का? नुसत्या टाळ्या कोण वाजवतं? मॉलवर वगैरे बऱ्याचदा किंवा रेल्वे स्टेशन मध्ये काही लोक नुसत्या टाळ्या वाजवतात बरं का नामाच्या वेळेला. काही लोक टाळ्या नाही वाजवत, नुसतं नाम घेतात. नुसतं नाम कधी घेतात सांगा? तेव्हा कोणी टाळ्या वाजवतो, बरं झालं गेले, कटकटच करत होते, बांधा त्यांना लवकर, असं कोणी करतं का? आमच्या तुकोबांचा अभंग आहे बरं का इथे. इतक्या नामाबद्दल गमती जमती तुम्हाला सांगू का? एकदा परवा एकादशीला असंच मी एका ठिकाणी गेलो, म्हटलं म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तर समोर बसल्या होत्या एक बाई, ओळखीच्या होत्या माझ्या, साधारण म्हणजे प्रवचन नाव लक्षात नाही पण ओळखीच्या. आता होतं ना, तुम्हाला ओळखलं म्हणलं की नाही मगाशी मी तुम्हाला नाव माहिती नाही बरं का, पण खूप वेळा बघितलं असं जरा ओळखलं असं. म्हणलं अहो ताई तुम्ही का नाही म्हणत आहे? म्हणा विठ्ठल विठ्ठल, ते म्हणत ना. म्हणला विठ्ठल विठ्ठल, शेजारच्या म्हणल्या म्हणा की बुवा म्हणतात विठ्ठल विठ्ठल, म्हणा म्हणा विठ्ठल म्हणा, गप्प असावं म्हणल्या. मग फारच आग्रह झाला, मग त्या बाईनी मध्य काढला बरं का. मी सांगितलं विठ्ठल म्हणा, त्यांनी सांगितलं बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे. आता ह्यांचं नाव कसं घेऊ म्हणाले. त्याला म्हणलं तो विठ्या वेगळा हा वेगळा. तेव्हा छान नाव घ्या. जय जय भवानी माँ अम्बे भवानी माँ, 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 दुर्गा भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, श्रीमद भागवतातला दुसरा स्कंध, त्यातला पहिला अध्याय, त्यातला पहिला श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक उवाच.
वर्यानेशते प्रश्न कृतं लोकहितं नृप आत्मविद सम्मतं पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. शुकदेव सांगता, राजा किती चांगला प्रश्न विचारलास रे. राजाचा प्रश्न असा आहे की मरणासन्न व्यक्तीनं नेमकं काय साधन करावं सांगा. ते म्हणले वर्यानेश ते प्रश्न, युअर क्वेश्चन इज द बेस्ट दॅन दी बेटर. काय बेटर दॅन दी बेस्ट. फारच चांगला प्रश्न आहे तुझा. आत्मविद संमतम, साक्षात्कारी महापुरुषांना आवडणारा तुझा प्रश्न आहे. सांगतो मी तुला, ऐक, खूप काळजीपूर्वक ऐक. ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, स्वतःचं कल्याण करून घ्यायचंय, त्यानं पहिली गोष्ट ही करावी की आपल्या जवळच्या वेळेचं नियोजन करावं. शुकदेवांसारखं कुणीच मला मॉडर्न वाटत नाही. ते म्हणाले टाइम इज मनी. रॉंग डेफिनेशन मनीची. गेलेले पैसे परत मिळवता येतील की नाही, संपत्ती परत मिळवता येईल की नाही गेली तर, पण गेलेला वेळ परत मिळवता येईल का? अशी आसपास व्याख्या नको आहे. आणि म्हणून संपूर्ण माझ्या जीवनाचं एक नियोजन असलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की माणसानं असं समजू नये की माझ्याजवळ खूप वेळ आहे, हो आत्ताच काय नडलंय म्हणतात ना माणसं. बुवा ते म्हणले आत्ताच काय नडलंय, रिटायर्ड झाल्यावरती देवदेवच करायचं आहे. एकदा रिटायर्ड झालो ना की 7 दिवस पंढरपूर, 7 दिवस आळंदी, 7 दिवस गोंदवला, 7 दिवस सज्जनगड, 7 चौक, 2 दिवस पेन्शन काढायला. रिटायर्ड याचा अर्थ काय हो? निवृत्त. निवृत्त याचा अर्थ काय? तुम्ही आता या ऑफिस मधल्या कामाला लायक राहिलेले नाही आहात. थोडक्यात ना, असं म्हणायचं नाही हो. असाच अर्थ आहे की नाही. इंद्रिय नाही राहत ना तेवढी फिटनेस कमी झाला. मग जेव्हा फिटनेस कमी होतो, देवाला कळी व्हावी, ताजं फूल व्हावं का निर्माल्य व्हावं? काय व्हावं देवाला? सोपं अगदी, काय व्हावं? आणि म्हणून लहानपणी परमार्थाला लागावं. प्रल्हादाच्या मुखात भागवतात श्लोकच आहे, त्यावेळेला बोलेन न बोलेन आता बोलून ठेवतो. प्रल्हाद सांगतो, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह. लहानपणी परमार्थाला सुरुवात करावी. परमार्थ ही म्हातारपणी करण्याची, परमार्थ म्हातारपणी फक्त परिपक्व दशेत जाण्याची अवस्था असेल. पण स्टार्टिंग पॉइंट पर एकाला 60 मध्ये कोणीतरी ज्ञानेश्वरी भेट दिली, 60 शांती होती म्हणून. त्यांनी पुढे 15 वर्ष काढलीच नाही प्लॅस्टिक मधनं. कोण काढणार? ते टीव्ही सारखं समोर खोक. या सुखानो ते सारखं बघून 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 मग त्यांनी ठरलं बा 75 मग थोडं आता मुलं विचारत नाही. थोडं दुःख झालं ना की माणूस देवाकडे वळतो. त्यांनी ठरवलं 75 काढायचे बुवा ज्ञानेश्वरी. म्हणून त्यांनी ठरवलं 75 ज्ञानेश्वरी काढायची. आणि उद्या वाढदिवस होता आणि नाही काढली बरं का 75. प्लॅस्टिक काढलं नाही. ते कळलं तुम्हाला काय ते? कारण यालाच उचलला. सांगण्याचा भाव असा, मी हे विनोदानं सांगतोय, गोष्ट हसण्याची नाही, गोष्ट रडण्याची आहे. म्हणून माझ्याजवळ श्लोक सांगतो मी आपल्याला. माझ्याजवळ समजा 100 वर्ष आहेत गृहीत धरा. त्यातला जवळपास 40 वर्ष माझी झोपेत जातात. आजारपण, झोपणे, लोळणे सगळं गृहीत धरून गेले 40 वर्ष. आता उरले 60 वर्ष. त्यातले पहिले 10 वर्ष जोडा, शेवटचे 10 वर्ष जोडा, उरले किती? 40. 100 वर्ष जगतोय बोलून, गृहीत धरून बोलतोय मी. त्यानंतर आता 40 उरले. आता त्याच्यात नोकरी धंदा काही कराल की नाही? तुम्ही नोकरी करा किंवा करू नका, प्रत्येक माणसाला रोज किमान 7 ते 8 तास काम करावंच लागतं बरं का. गृहिणी असेल तरी सुद्धा आणि नोकरी करणार असेल तरी सुद्धा, दोघा नाही. आता 8 तास त्यात गेले. आता उरलेले किती? त्यातले 2-1 तास तरी शरीराला द्यावे लागतात की नाही. त्याला धुवा, त्याला पुसा, त्याला अमुक, त्याला. तरी हल्ली आरशासमोर वेळ जातो तो शुकदेवांना माहीतच नाही. ते असं लावताना नाही का,
काय लावतात ते फेअर काहीतरी आहे ना